हॅलो फ्रेंड्स, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघाज टिप्स अँड न्यूज. आजच्या विकेंडच्या चावडीमध्ये काय काय झालं? मीरा गायत्रींची खरडपट्टी घेतली सरांनी. स्नेहा काकूंना तर टॉप लेवलचे खडे बोल पण सांगितले, शालू जोडे पण झाले, हसत हसत पण झालं, मलमपट्टी पण झाली, सगळं झालं स्नेहा काकूंचाच. त्याच्याबरोबर दादूसला, विशाल विकासला थोडं त्यांनी विचारलं, ते पण कुठेतरी बरोबर वाटलं मला. आणि काय काय विचारलं ते पुढे बघूया आपण. रँकिंग लिस्ट झाली, मीनल आणि विशालच्या भांडणाबद्दल बोलणं झालं, निथाच्या कमेंटबद्दल, निथाला जे काही कमेंट करण्यात आली त्याबद्दल झालं. बघूया आता नेमकं आपल्याला काय वाटतंय आजच्या विकेंडच्या चावडीबद्दल. हे तर खरं आहे की आत्तापर्यंत ज्या पण विकेंडच्या चावडी झालेत त्या म्हणजे होल वीकपेक्षा एकदम सुकून देणाऱ्या झालेत. म्हणजे असं होतं की ते बघते वेळी जेवढा राग आपल्याला येत असतो ना, ते तिथं जे सिच्युएशन असते त्या सिच्युएशनला मीरा, उत्कर्ष, गायत्री, जय, स्नेहा यांचं वागणं बघते वेळी जितका राग आपल्याला येत असतो तितका सुकून मांजरेकर सरांनी त्यांचं ते रिपीट करून त्यांना सांगितल्यावर ही चूक आहे त्याच्यापेक्षा जास्त भारी वाटतं आपल्याला. आणि मांजरेकर सरांनी आज कुठंतरी कबूल केलं की तुम्ही वाभाडे काढत असता, दुसऱ्या टीमचे काय नुसते आगलाव्या करत असता, त्यांच्याबद्दल कमेंट पास करत असता. विशाल विकासच्या टीममध्ये तर असं काही होत नाही. तुम्ही रडला, हा जय खोटाच रडला, ती मीराने खोटंच नाटक केलं, ह्यांनी तेच केलं, दादूसनी खोटं केलं, दादूसनी हे सिंपती घ्यायला गेलं, अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य टीम बी कडून केलं जात नाही. तुमच्याच का? आणि हेच एकमेव रिझन आहे ऑडियन्सच्या मनामध्ये टीम बीची छाप पडण्याचं, की टीम ए कितीही चांगली खेळली, कितीही एकमेकांसाठी जीव दिला, तरी ते आता काय झाले माहिती का, फर्स्ट इम्प्रेशन ते टीम बीचे लागोपाठ असे थोडेफार दिवस, बरेच दिवस असे इम्प्रेशन्स पडत गेलेत की ते फेअर आहेत, व्यवस्थित खेळतात, ॲग्रेशन कमी असतं, दुखावतात कमी. त्यामुळे ते आता असं झालंय ना की टीम एनी चांगलं खेळलं ना तरी ते म्हणजे बघायला नकोच वाटतं. कुठेतरी आपण टीम बीला डिफेंड करायला बघतो की त्यांनी का असं चुकीचं, एखादी गोष्ट चुकीची जरी झाली टीम बी कडून तर आपण डिफेंड करतो टीम बीला. कारण की त्यांनी स्वतःची रिअल साईड जी की पहिल्या थोड्या आठवड्यांमध्ये त्यांनी पॉझिटिव्ह दाखवायला पाहिजे होती, ती सगळी पूर्ण निगेटिव्ह दाखवले. आणि हे बांडगुळं जाऊन त्याला सगळे लटकलेले आहेत. जयला सगळे जे लटकलेले आहेत ते बांडगुळच आहेत. मला जय इतका स्ट्रॉंग बिलकुलच वाटत नाही. चॅनलनीच त्याला बनवलंय स्ट्रॉंग. आणि दुसरी गोष्ट, तो स्प्लिट्स विलामधून आलेला आहे आणि त्यामुळे तेवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्याकडं. बाकी या लोकांनी आणि चॅनलनीच त्याला स्ट्रॉंग बनवलंय. जसं की आज मांजरेकर सरांनी त्याला रँकिंग दिलं. काहीच म्हणजे वाटतंय का तो सेकंड आहे असं? अजिबात वाटत नाही. मिनल विकासच्या पुढं तो अजिबातच नाहीये कुठल्याच गोष्टीने. पण सर बोलतात की ॲग्रेशन सोडलं तर पण ॲग्रेशन हा जयच्या बरोबर जसा इम्पॉर्टंट आहे जच्या बरोबर, तसा त्या जय बरोबर ते ॲग्रेशन आहे. ते सुटतच नाही, सुटणारही नाही. आणि ते अनफेअर ॲग्रेशन असतं बऱ्याचदा. हा आठवडा सोडला तर बाकीच्या सगळ्या आठवड्यांमध्ये अनफेअरली असतं ते. त्यामुळं त्याचा गेम आवडत नाही. आजच्या विकेंडच्या सावडीला सुरुवात झाली. त्याच्या आधीचे ते दाखवण्यात आले सगळे, आधीचं जे काही बोलणं होतं ते. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मीरा मॅडम होत्या ज्या की गायत्रीला सॉरी बोलत होत्या. काहीतरी बोलल्या असतील आता, गायत्रीच्या नावाने ठोकलं असेल तिने त्या उत्कर्षजवळ, जयजवळ वगैरे काहीतरी बोलली असणार आहे. उत्कर्षजवळ, जयजवळ ती बोलत नाही. आणि मग ती आता विकेंडच्या चावडीमध्ये तिची चुगली दाखवायला नको या भीतीने मॅडमनी आता सॉरी बोलून टाकलं. आणि गायत्रीने पण कुठंतरी सांगितलं की मला पण असं वाटतं तू आणि उत्कर्ष बोलते वेळी की मी तुम्हाला तिथं नको आहे असा काहीतरी फील मला येतो, असं गायत्री ही बोलली कुठंतरी. आणि ते मीराचं आणि तिथं ते संपलं दोघींचं. त्यानंतर मीनल आणि विशालचं सुरू झालं. मीनलला मी तुम्हाला आधीच सांगितलं की मीनलला कुठंतरी असं स्थिर होण्यासाठी, एक तर स्ट्रॉंग आहे, ती स्ट्रॉंगली खेळतीये आणि त्या स्ट्रॉंगली खेळायला प्रॉपर अप्रिशिएशन मिळत नाही. बाहेरून येणारे लोक एक दोन चांगले म्हणले तरी तिच्या बरोबरीनं बऱ्याच जणांना चांगले म्हणतात. मग आता टॉप रँकिंगमध्ये विशाल असतो, बाहेरून येणारे लोक विशालला पण छान म्हणतात, जयला पण छान म्हणतात, मीनलला पण छान म्हणतात. सो तिला आपण छान खेळतोय आणि त्याचा काहीच म्हणजे पोचपावती बाहेरूनच मिळाली. त्या घरामध्ये तिला असं आउटपुट असं मिळालं नाहीये. जसं की विशालच्या कॅप्टन्सीसाठी आता सगळे लढले, मागं विकासच्या कॅप्टन्सीसाठी सगळे लढले होते, तसं मिनालसाठी फार स्ट्रॉंग कुणी राहिलेलं नाहीये, कुणी स्ट्रॉंगली असं स्टँड घेतलेलं नाहीये. मिनल ज्यांच्यासाठी पण खेळले त्यांनी त्याला डीच केल्यासारखं तिला फील होतं ॲक्च्युली.
तशी वेळच आली नाही खरं टीम बीवर, कारण टीम ए कायम हवी होतीये त्यांच्याबरोबर टास्कबरोबर. आणि कुठंतरी हे लोक पण इन्फ्लुएन्स होतात त्यांना. स्नेहाच्या वेळेला पण आपण पाहिलं तसंच काहीतरी झालं होतं. स्नेहाला कॅप्टन करायच्या वेळेला ब्लाइंडली खेळला होता विकास पण, त्यामुळे आज काल विकासला भरोसा विशालला भरोसा वाटत होता. ब्लाइंडली खेळला होता विशाल, आणि त्यामुळे विशालला कुठंतरी 1% भरोसा वाटत होता की स्नेहा आपल्याला वोट देईल. जे त्यांचं त्यावेळी रात्री बोलणं झालेलं, मी तुमच्यासाठी ग्रुप नंतर उभं राहीन, ग्रुप नंतर जर कोण असाल तर ते तुम्ही असाल माझ्यासाठी, असं तो स्नेहासाठी बोलला होता. आणि ती सुद्धा त्याला बोलली होती हो हो मी सुद्धा करेन. त्यामुळे त्याला होप्स होत्या, आणि त्याच्या सांगण्यावरून विकासला पण होप्स होत्या. पण ते कुठंच नाही. ते स्नेहा मॅडम आहेत त्या, म्हणजे सरांनी आज जी काही मान खाली घातली होती, अक्षरशः स्नेहा मॅडमनी जयसाठी जीव सुद्धा दिला असता. काय सांगेल ते, म्हणजे आता काय काय तोंडातून बिग बॉसच्या शब्द पडायचं, हे एक अतिशोक्ती झालं. ते जीव सुद्धा दिला असता, पण तरी सुद्धा काही करायला ती तयार झाली असती. नॉमिनेशन्स असेल, फक्त बाल्ड नसतं केलं मला वाटतं. बाल्ड नसताना तसा टास्क बिग बॉस देऊ पण शकत नाहीत मुलींना, हे कुठेतरी माहीतच होतं स्नेहाला. मुलींना तसं केस कटिंगचा असूच शकत नाही, असता तरी इथपर्यंतचा किंवा काहीतरी टॅटूचा वगैरे, ज्याचं की आल्यावर चेंजेस करू शकतो आपण. काही हेअरकट असेल तर छोटा शोल्डर कट वगैरे सांगितला असता, किंवा फार डिफिकल्ट म्हणजे टॅटू वगैरे परमनंट टॅटू जसं की हिनानी काढला होता रुपालीचा, तशा टाईपमध्ये काहीतरी असलं असतं जे की इझिली स्नेहाने केलं असतं, कारण ते बाहेर आल्यानंतर त्याचं काहीतरी करताच येतं हेही तिला माहिती झालंय. जसं की सेम हिनाने केलं होतं रुपालीचं, नंतर त्यानं हिना पांचाळनी फेद करून घेतलं होतं, तसंच काहीतरी करता आलं असतं तिला. त्यामुळे फार डिफिकल्ट असं काय देणार होते ना नॉमिनेशन्सशिवाय. त्यामुळे विकास जे काही बोलला की तिला फार डिफिकल्ट मिळालं आणि तिला नाहीच झालं तर म्हणून आम्ही केलं होतं, ते पॉईंट होता त्या बोलण्यात. पण स्नेहाशी ह्याच्यावरच होती की गन पॉईंटवर होती की मला काहीही लागू दे मी करणारच. आज सुद्धा जर तुम्ही तिचे फेशियल एक्सप्रेशन्स ऑब्झर्व करत असाल तर जयला सेकंड रँकवर टाकल्यानंतर स्वतःचा 10th काय रँक असेल त्याला वाईट वाटण्याऐवजी तिला त्या जयच्या सेकंड रँकला फार भारी वाटलं होतं. तुम्ही बघा ते परत रिवाइंड करून, तिचे एक्सप्रेशन फार भारी होते की जय सेकंड नंबरला जय, म्हणजे कुठेतरी एक असेल तिला वाटलं होतं, पण तरी पण ठीक आहे, विशालच्या बरोबर जय आहे असं बोलले सर. फक्त ॲग्रेशन सोडलं तर विशालच्या बरोबरीनं जय आहे, दोघंही एकला असू शकतात. तिचा एकदम असा चेहरा असा, आपलं काहीतरी होऊ दे तिकडं, आपला कुठला तरी, लगेच कळतात एक्सप्रेशन्स तिचे, तिच्या मनात काय चाललंय पटकन चेहऱ्यावर येतं ते. तसेच भाव होते तिचे. आणि कॅप्टन्सी टास्कबद्दल सर बोलले ते झालं. पहिल्यांदाच कॅप्टन्सी टास्कच्या आधीचा जो जपून दांडा धर आहे त्या टास्कबद्दल कॅप्टन्सीच्या आधी बोलले सर. जपून दांडा धरमध्ये सर बोलले की मीरा जर फेअर झाली, इतकं म्हणजे हसले मी तर आज, मीरा जर फेअर झाली तर इकडं लोकांना अटॅक येईल. आणि एक्झॅक्टली बरोबर होतं ते, एक्झॅक्टली बरोबर होतं. मागच्या आठवड्यात सोडलं आणि मीरा जर फेअर झाली तर आपल्याला अटॅकच येईल, कारण मीरा कधीच फेअर खेळू शकत नाही, मीरा कधीच पॉझिटिव्हिटी पसरवू शकत नाही, हे तिनं स्वतःच प्रूव्ह करते, हे ती स्वतःच प्रूव्ह करते. इनफॅक्ट मला लास्ट वीकपासून असं वाटतं की तिला गायत्रीवर पण जलस फील होत होतं. गायत्रीबद्दल पण उत्कर्ष बरोबर बोलण्याचं कारण, किंवा गायत्रीला इग्नोर असेल किंवा तू माझ्याजवळ येऊ नको सोनाली बरोबर रडते वेळी थोडं अवॉइड करत होती, ते ती मला मीराकडे बघून असं वाटत होतं की फार ॲप्रिशिएट केलं होतं लास्ट वीकमध्ये गायत्रीला. ते कुठेतरी तिच्या पचनी पडत नव्हतं, त्यामुळे ती गायत्रीला थोडंसं म्हणजे ती फेअर होती आणि ही मीरा अनफेअर लास्ट वीक सुद्धा राहिली, त्यामुळे कुठेतरी तिला वाईट वाटत होतं. आणि आता जरा तिला सुकून मिळाला असेल की दोघी पण आलो परत एका रँकमध्ये एका ठिकाणी, की ती पण तिला पण अनफेअर बोलले सर यावेळेला. फायनली झाली गायत्री पण की आली परत बॅक टू द पॅव्हलियन, तिच्या त्या बांडगुळ खेळण्याच्या त्या गेममध्ये परत आली आहे गायत्री. आणि जपून दांडाधरमध्ये मीरालाच ओरडले सर की तुला काही गरज नव्हती, एकतर गायत्रीचं तर स्टिक लागलेलंच नव्हतं तरी नीताबरोबर भांडलात, त्यानंतर नीताने तुझ्या आधी स्टिक लावलेलं होतं, कसं शक्य आहे ते, तुझं स्टिकर काढायचं तिचं लावायचं, म्हणजे धादांत खोटं बोलतात तुम्ही. इतकं म्हणजे इतकं जरा पटेल, मनाला पटेल असं, जरा त्या कॅमेरा आहे त्याचं भान ठेवून एवढं पण नका खोटं बोलू धादांत खोटं, की लोकांच्या नजरेतून पूर्ण म्हणजे उतरून जा, टास्क वास बाहेर पडणं जाऊ दे, ही अशी इमेज होईल असं तुम्ही धादांत खोटं नका बोलत जाऊ. आणि खरं आहे ते, खरेपणाला कुठंच मरण नसतं. तुम्ही खरं तुमचं कितीदाही लपलं तरी ते बाहेर येतच बाहेर. तुम्ही खऱ्याला असं फार वेळ लपवू शकत नाही. तसं मीराला खूप स्पून फिडिंग करतात सर, तू ती स्ट्रॉंग आहे मीरा, छान खेळतीये, काही स्ट्रॉंग पॉईंट्स असतात,
फक्त ती माहीत नाही का बांडगुळासारखं वागायचा प्रयत्न करते, का ती ब्लाइंड फोल्ड्स लावते जयसाठी हे कळत नाही मला. जय उत्कर्षसाठी नाही लावले तर भारी दिसत होती ती मागच्या वीकमध्येच. इनफॅक्ट दोघी भारी दिसत होत्या. नको जाऊ देत विशालच्या ग्रुपमध्ये, पण इंडिव्हिज्युअल दोघीच खेळत राहिल्या असत्या तरी सुद्धा मस्त दिसल्या असत्या. पण ते त्यांना पटलं नाही. नीताला ॲप्रिशिएट केलं सरांनी, फार म्हणजे छान खेळलीस तू. आणि नीताला कुठेतरी ओरडले म्हणजे थोडंसं होतं त्यांचं की अरे तू तर बोलली की राग येत नाही, रागात कॅमेरा फेकला, जाऊन दरवाजावर हे केलंस, तुझं फ्रस्ट्रेशन आम्ही समजू शकतो, पण तू टेक इट इझी आहे. म्हणजे तुला तिने केलंय ना, अनफेअर केलंय ना, सोडून द्यायचं. काढला राग, थोडासा राग केला, इतकं म्हणजे माईक वगैरे काढायची वगैरे काही गरज नव्हती. आणि गायत्रीला पण सर चिडले की अगं तू का त्या डेव्हिल्स लॉयर का होत होतीस. एक तर ती मीरा डेव्हिलच्या टॉप डेव्हिल आहे, तिची लॉयर तू का होत होतीस. तिचं तिला करू दे ना. तिला जर आत घेतलं तर तुझं संपलंय ना राऊंड, तू गेलीस ना बाहेर. त्या दोघींच्या भांडणात आणि तुझं काही मध्ये उडी मारायची गरज आहे. तिला घेतलं तर मी पण येणार, हेच करणार, तेच करणार. तू कोण आहेस म्हणजे संचालकाला का सजेस्ट करतेस. भारीच पॉईंट होते आजचे मांजरेकर सरांचे. अगदी तो टास्क आहे तेवढे आपल्याला जसं इतकं हे होत होतं ना, ह्या काय करतायत मीरा गायत्री, तितकं सर बोलले आज व्यवस्थित. त्यानंतर उत्कर्षबद्दल बोलले की उत्कर्ष आणि मिनलची काहीही खुणवाखुणी झाली नव्हती, जे की ऑडियन्सच्या सुद्धा मनात होतं. काही लोकांना वाटत होतं विशाल फॅन्सना की मिनलला काहीतरी खुणवाखुणवी केली आणि मिनल त्यांच्या बाजूने खेळायचा प्रयत्न करते. असं काहीही नव्हतं. तो टोटली इंडिव्हिज्युअल टास्क होता. आज सर बोलले की तुम्हाला आज कॅप्टन्सीची भूक पाहिजे होती, कारण इथं असं ते कटोरा घेऊन जायची गरज नव्हती. मला मदत करा, मला मदत करा, माझ्या मागं खेळा, किंवा फुल इंडिव्हिज्युअल टास्क होता. आज तुम्ही जसं की म्युझिक चेअर पकडता स्वतःच्या हिमतीवर पकडावी लागते, तसं तुम्हाला पोल स्वतःच्या हिमतीवर पकडायचा होता. थोडंसं डिस्टन्स ठेवून पकडा, तुमचा वेग वाढवून पकडा, डोकं काही करून पकडा, पण ते तुम्हालाच पकडायचं होतं, तुमच्यावर डिपेंड होतं. म्हणून सर म्हणले की तुम्ही आज का इंडिव्हिज्युअली नाही, तुमच्या मनात नव्हतं कोणाच्या की स्वतः कॅप्टन व्हायचा चान्स होता तुम्हाला. एरवी ह्या ग्रुपकडे जायचं, मला कराना सपोर्ट, मला कराना सपोर्ट, मला कराना सपोर्ट, एकदम सगळे माझे रेसनी पुढं पळता. मग आज का बॅकआउट होत होतात तुम्ही. आज तुम्हाला प्रूव्ह करायचा चान्स होता. ते मला फार पटलं सरांचं. काही लोकांना असं वाटत असेल की सर कधी कधी म्हणतात की कोटोरा घेऊन जाता कशाला, आणि आता कॅप्टन्सीसाठी इतकी भूक कशाला आहे, आणि कधी म्हणतात की कॅप्टन्सीसाठी भूक पाहिजे. त्यांचं म्हणण्याचं कारण होतं कॅप्टन्सीची भूक असण्याचाच टास्क होता. इथं कुणाला नाही, फक्त तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. कुणाचीही मदत नव्हती याच्यामध्ये. कुणाला जाऊन भीक मागायची नव्हती, कोणाला जाऊन आपण किती छान आहे, आपण कोणाचे मेंबर आहे, आपण कोणाचे मित्र आहोत, काहीही बोलायचं नव्हतं या टास्कला. तुम्हाला स्वतःच खेळायचं होतं. त्यामुळे सर म्हणले की आज तुम्हाला चान्स होता खेळायचा. कॅप्टन्सीसाठी भूक असण्याचा एकदम बेस्ट टास्क होता, तिथं पाहिजे होती. हे मला पटलं सरांचं. तेवढं सरांनी एक्सप्लेन नाही केलं, पण सरांना तेच म्हणायचं होतं. आणि एरवी जाऊन तुम्ही जे पथेटिकपणे मला सपोर्ट करा म्हणता, तसं न करता आज तुम्ही प्रूव्ह करू शकला असता. पण यावेळेला बरेच जण स्वतःहूनच बॅकआउट झाले, जसं की मिनल सुद्धा स्वतःहूनच बॅकआउट झाली होती जयच्या वेळेला, पुढेपर्यंत खेळली पण. त्यानंतर विकासच्या मॅटरवरून स्नेहा काकूंना बरंच ओरडले सर, आणि एक्झॅक्टली बरोबर होतं ते. आपण रिवाइंड करून स्लो मोशन हाय स्पीडमध्ये आहे त्या स्पीडमध्ये बऱ्याच म्हणजे सगळ्या स्पीडमध्ये आपण तो व्हिडिओ पाहिला. कुठल्याही अँगलनी विकासचा टच झालेला नव्हता. टच झाला असेल तो एकमेकांच्या हाताचा असा धावताना, म्हणजे पहिल्यांदा आपण धावताना नाही का असं करतो, तिचाही हात तिथं होता आणि त्यांचाही हात तिथं होता, त्यामुळे तोच टच. अदरवाईज काहीही टच नव्हता विकासचा स्नेहाला झालेला. स्नेहानेच जाऊन त्याला धक्का मारला होता. म्हणजे स्नेहा पडली होती त्या स्पीडनी, त्याच्या अंगावर धक्का नव्हता, तो स्पीडनीच पडली. पडल्यानंतर तिने मग असं मला जाऊन स्वतःच धडकली, आणि तिला असं वाटलं की मागून तो म्हणजे मागही आला तो मुद्दामणी धडकला का, म्हणून तिने जोरात असं केलं. आणि ते जाऊन स्टिकर तिथं चिकटवलं. तुम्ही धक्के मारत असता हॅ ते तू वगैरे बोलले, एकदम भारी एक्सपोज केलं होतं सरांनी. फार भारी वाटलं मला ते आज. म्हणजे आणि बोलले पण सारे, म्हणजे काय $1,000,000 क्वेश्चन होता सरांचा, $1,000,000 क्वेश्चन. आणि तुम्ही नेहमीच जे काही बोलता ना की विकास नेहमीच धक्के देतो, असं काही नव्हतं. व्हॉट द हेल आर यू टॉकिंग बोलले सर तिला. मला खूप आवडलं ते सरांचं आज. एकदम दूध का दूध पाणी का पाणी. मागच्या वेळेलाही त्याची काही चूक नव्हती, याही वेळेला त्याची काहीही चूक नव्हती. ती जी थोडक्यात सरांना हे म्हणायचं होतं, ती काही तू भारी वाटलं का तू ती ॲक्शन केलीस, ती स्टिकर त्याला लावलंस. थोडक्यात त्यांनी लावलं असतं तर किती बाऊ केलं असतात, किती रडून गोंधळ केला असतास. आणि जय तू तिथंच होतास तर जय काय सांगणार आहे, ओंगो स्नेहा पाणी देऊ का तुला, का ते देऊ का, असं देऊ का, तेच सांगणार आहे तो. आणि याच्यात धक्का लागूच शकतो. तो स्वतःला तिथं हे करत होता, काय म्हणतात त्याला,
स्वतःची बाजू सांगत होता मिनलच्या वेळेला. अशा टास्कमध्ये धक्का लागूच शकतो. तो स्नेहाची बाजू सांगण्यापेक्षा स्वतःची बाजू सेव्ह करण्याचा प्रयत्न करत होता की माझा पण मिनलला लागला होता आणि लागूच शकतो. कारण जयने जोरात धक्का मारला होता. इकडं विकासनी न मारता हिने एवढा इश्यू केला होता. त्यामुळे सर बरंच ओरडले तिला. आणि विकास पण थँक्यू म्हटला. नीता पण थँक्यू बोलली, कारण तिला पण जस्टिस मिळाला होता आणि विकासलाही कुठेतरी जस्टिस मिळाला होता. मीरानी पण पाहिलं होतं की विकासने अजिबात धक्का दिलेला नाही आहे. मीराही बोलली की मी पाहिलं होतं, ही उगाचच ओरडत होती. त्यानंतर त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की जय आणि विशालचा याच्यामध्ये काहीच फॉल्ट नाही आहे. तुम्ही स्वतःच वांडगुळ होऊन खेळताय त्या टीममधले. जयला तुम्हीच स्वतः कॅप्टन बनवलं. विशालचा तुझा त्यात काहीच फॉल्ट नाही आहे, तू स्वतः झालास. ठीक आहे, याच्यामध्ये कुणाचं काही नाही. मिनलला थोडंसं ॲप्रिशिएट केलं सरांनी त्या टास्कबद्दल, पण छान खेळत होती मिनल. आणि टीम ए मिनल एकदम मस्त पार्ट होता. आजच्या एपिसोडमधला सगळ्यात बेस्ट पार्ट कोणता होता तर ते मिनलला सर बोलले ना की यू रिप्रेझेंटिंग अ स्ट्रॉंग वुमन. खरंच मिनल शहा रिप्रेझेंट करते का स्ट्रॉंग वुमनला, एक स्ट्रॉंग हेडेड वुमनला. आपल्या मित्रांच्या सोबत राहून सुद्धा ती आपल्या टीमसाठी कसं छान खेळते हे सर खूप छानपणे बोलले. आणि मला अजिबात काहीच वाटलं नाही आजच्या तिच्या विशालच्या आणि तिच्या भांडणाचं मला अजिबात काहीच वाटलं नाही. होत नाही का आपल्या बेस्ट फ्रेंड बरोबर, आपण म्हणत नाही का आपल्या बेस्ट फ्रेंडला देऊ एक कानाखाली तुला का जास्त बोल, होतं फ्रस्ट्रेशन. मी तुम्हाला आधीच सांगितलंय मिनलला का नाही होणार. तिला एकतर कॅप्टन्सी नाही मिळत आहे, नॉमिनेशनमध्ये जाते ती बऱ्याचदा, कॅप्टन्सीसाठी कोण झगडणार नाही असं तिला वाटतंय, वेगळ्या टीममध्ये टाकलं जातंय आणि ती टीम पण हारली आता. काहीतरी असेल ना तिच्या मनात आणि त्यात ते त्यांच्या थोडं इकडं तिकडं चालू आहे ग्रुपमध्ये. त्यामुळे ती पटकन बोलली विशालला. मला ठीक आहे, ते मिनलला त्याबद्दल सॉरी बोलली, चुकीचं बोलली असेल ती, पण आपण पण बोलतो यार, आपण आपल्या बेस्ट फ्रेंडला देऊ का एक कानाखाली देऊ का. आणि रागात आल्यावर आपण हे सुद्धा म्हणतो की जा माझा हात नाही खराब करायचा, तुझं हेच नाही आहे काय, बरंच काढतो आपण आपल्या बेस्ट फ्रेंडला. ते मिनलनी कबूल केलं की मी हे काही बोलले ह्या लेवलचं बोललेच नव्हते आणि माझ्या मनात तसं काही नाही आहे, ह्या माझ्या मित्रांबद्दल तसं काहीच नाही आहे माझ्या मनात, हे मिनलनी कबूल केलं. त्यामुळं मला मिनलबद्दलचे म्हणजे जे काही कोणाला विशाल फॅन्सना वगैरे असं वाटत असेल की मिनल फारच चुकीचं वागली, तिच्या डोक्यात हवा गेली आहे असं असतं, तर मिनल स्ट्रॉंग हेडेड आहे. कुणाच्या इन्फ्लुएन्समध्ये ती वोट करणार नाही. मिनलनी कॅप्टन्सी कधीच कुर्बान केली नसती. मग तिनं केली ना, तिच्या अजून गळ्यात तो टॅग आहे. आणि मग विशाल पण तिला तडतड बोलतोयस मागच्या टास्क करून, तिचं तोंड बघ कसं झालं. मग ठीक आहे ना, थोडं तू विशालनी पण थोडंसं मऊपणाने घेतलं असतं, चाललं असतं ना. नेहमी तो बरोबरच असतोय, आजही तो बरोबर असेल, पण काहीतरी तिनं सॅक्रिफाईस केलंय. मग त्या बदल्यात तिचं थोडंसं फ्रस्ट्रेशन झालं असेल. सोनाली नाही करडली काल, तू म्हणजे मोठेपणानं समजून घ्यायला पाहिजे होतं विशालनी, असं मला वाटतं. कारण की विशालसाठी तिनं काहीतरी सॅक्रिफाईस केलं होतं. असं नाही म्हणजे आता हे लोक असं म्हणतील की सगळ्यांनीच केलं होतं मग तिचंच काय, तिनं नव्हतं करायचं असं नाही. तिला नसतं करायचं तर तिनं केलंच नसतं, पण ती सगळ्यांसाठी करत आली. सोनालीसाठी असेल, सोनाली पण मागच्या आठवड्यामध्ये असंच म्हणली की मिनलला असं वाटतंय खूप केलं तिनं माझ्यासाठी. हां सोनाली, खूप केलं तिनं तुझ्यासाठी. कारण जर दादूस, आदिश आणि सोनालीमध्ये जर कोण नॉमिनेटेड असतं, सोनाली जर आदिश बरोबर नॉमिनेट असली असती तर 100% आदिशच्या जागी सोनाली गेली असती. आदिश नसताच गेला तेव्हा. त्यामुळे खूप केलंय हे सोनालीला बाहेर आल्यानंतर कळेल. विशालसाठी सुद्धा तिनं खूप केलंय, विशालला सेफ केलं होतं ओव्हर दी विकास. आज सुद्धा तिनं कॅप्टन्सी दिली. त्यामुळं विशालनी पण काही राग धरायला नको, ही माझ्यासाठी आता कोण नसणारच आहे, हिच्यासाठी मी कधीच खेळणार नाही, इतकं काय म्हणजे टोकाचे स्टँड घेऊन विशालनी पण बोलायला नको. आणि जे तिला रडू येत होतं की आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं या गोष्टी, की आपण फ्रस्ट्रेशनमध्ये एखादा शब्द बोललोय ग्रुपमध्ये मित्रांमध्ये, त्याचा इतका इश्यू होतोय, तिला वाईट वाटत होतं. तरी सुद्धा मांजरेकर सरांनी तिला समजावलं की तू चुकीची होतीस, असंच बोललीस, चीप वगैरे डिसरिस्पेक्टिव्ह वागतो, हे शब्द चुकीचे होते, ते कुठंतरी चुकीचे होते, तिला पण कळलं. माझं आणि तो बोलला विशाल की लेडीजचा डिसरिस्पेक्ट, लेडीजबद्दल चीप असं म्हणायचं होतं का, तू कुठल्याच अँगलनी घेऊन चालला होता विशाल, तसं मिनलच्या मनात काहीच नव्हतं. हे आपल्यालाही माहिती आहे, मिनल तसं कधीच मागं बोलत नाही विशालबद्दल, कधीच नाही. किंवा तिच्या बिहेवियरमध्ये सुद्धा तसं नसतं. ते रागात ते शब्द आलेत आपल्याला माहिती आहे. एक वेळ मीरा जयबद्दल असं काही बोलत असेल तर त्यांचं मागं पण डिस्कशन चालू असतं जयबद्दल. तसं मिनलचं तशा दृष्टीने कधीच विशालबद्दल डिस्कशन चालू नसतं. त्यामुळं मिनल असं बोलूच शकत नाही, अशा इंटेन्शननी नाहीच बोलू शकत. आणि मांजरेकर सरांनी तिला ते अप्रिशिएट केलेलं ते मला फार आवडलं की तू स्ट्रॉंग हेडेड वुमनला रिप्रेझेंट करतेस आणि तू माझ्या मुलीसारखी आहेस. आणि म्हणजे ते खरंच क्लॅप करण्यासाठी सारखीच कमेंट होती, तिला पण खूप आवडली. आणि टीम ए मध्ये मिनलला पहिला आउट करा, म्हणजे गन पॉईंटवर तू असतेस, मिनलला पहिल्यांदा काढायचं, मिनल बाहेर गेली पाहिजे. स्नेहा असेल, जय असेल, उत्कर्ष असेल, मीरा असेल आणि
गायत्री असेल, सर्वांना असं वाटतं की मिनल पहिला बाहेर पडू दे. मागच्या वेळी पण तसंच होतं आणि आता पण तसंच. त्यामुळं सर म्हणले की मला फार आवडतं ते. मिनल पण खुश झाली आणि सर कुठेतरी हे पण सांगितले की तू जास्त हवेत नको जाऊ, तू जास्त वरती नको जाऊस, ह्या सगळ्या बांडगुळ असतील आहेत, तू नाही आहेस. याचा अर्थ असाच की तू हवेत जाऊन काहीतरी वेगळंच काहीतरी खेळायचा ट्राय करशील असं. आणि ती जय ग्रुपशी बोलते त्याबद्दल विकास बोलला होता विच्चू अंगवर हॅ 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 करते. म्हणजे ते विकासला असं थोडं इन्सिक्युरिटी झाली होती, कारण विकास मिनलचं बॉन्डिंग आहेच, आपण लेटरमधून पण बघितलंय विकास मिनलचं बॉन्डिंग आहे, त्यामुळे त्याला थोडं इन्सिक्युअर वाटत होतं. तो सोनाली बरोबर बोलत होता, तर तू असं बोलू नकोस, हे काही पुरुष प्रधान संस्कृती नाहीये. माझ्या आईला त्यावेळेला आजी असं बोलायची, सरांनी एक्झाम्पल दिलं आणि तसं काहीच नाहीये, तू काही समजू नको, तू पण त्या ग्रुपमध्ये जातो किंवा सर्वांनीच एकमेकांशी बोला. फायनली हे सुद्धा सरांनी सांगितलं की मिनल जरी त्या टीममधून खेळत असेल, एकदम धडाडीने खेळते स्वतःच्या टीमबद्दल, पण ती बॅक टू नॉर्मल येते आपल्या मित्रांकडे लगेच, असं तुम्ही पण करा, असं हे सरांनी सांगितलं. मला ते आवडलं आणि होप की हे सगळं त्यांचं सॉर्ट आउट व्हावं लवकर. विशालचं तिचं जे काही झालं असेल, विशाल फार राग धरून ठेवतो असं कुठेतरी मला वाटतं, खूप मनात ठेवतो एक एक गोष्ट असं कुठेतरी मला वाटतं. ते नको करायला पाहिजे त्यानं, कारण त्यानं बऱ्याच गोष्टी खरंच विशालपेक्षा मिनलनी जास्त गोष्टी केल्यात. विशालने जेवढ्या मिनलला केल्या नाहीत तेवढ्या मिनलनी जास्त केल्यात. मी म्हणत नाही विशाल खराब खेळतोय, विशाल छानच खेळतोय, पण असतं ना एक देण्याच्या गोष्टी. आता बघा जयनी कसं मीराला स्नेहा याच्या आधी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टीमध्ये हेल्प करत होता गायत्रीला आणि मीराला. स्नेहा आल्यानंतर ते बॉन्ड कमी झालंय. तसं यांच्यात कसं पहिल्यापासूनच बॉन्ड आहे आणि पहिल्यापासूनच केली विशालनी पण केली असेल कॅप्टन्सीला तिच्या हेल्प वगैरे, नाही मला आठवत केल्याची, वेगळ्याच ग्रुपमध्ये टाकण्यात आलं होतं नाही का. एकमेकांना ते लोक नॉमिनेट करत नाहीत आणि काय असेल ते हेल्प एवढंच, पण हे डायरेक्टली हिनं बऱ्याचदा सेफ केलं असेल, डायरेक्टली स्टँड घेणं असेल, बऱ्याचदा मिनल गोष्टी करते. हे झालं मिनलबद्दलचं. त्यानंतर बॅक टू स्नेहा मॅडम. स्नेहा काकूंना परत एक मोठ्या पॉईंटवर सर बोलले की निथाला पोहा बनवता येत नाही, पोह्याला कोण लसणाची फोडणी देतं. हां बरोबर आहे, लसणाची फोडणी देत नाहीत, पण काही आणि निताच्या तर घरी मुलगी आहे म्हटल्यानंतर निताला थोडंफार माहीत असेल असं वाटणं साहजिक आहे सरांना सुद्धा. पण असं म्हणणं चुकीचं आहे की सगळेजण पोहे रोज बनवत नाहीत किंवा सगळ्यांना आवड नसते, सगळ्यांचे वेगळे ब्रेकफास्ट असतात, काही असेल मला माहीत नाही रिझन. कुक आहे माझ्या घरी आधीच निताने सांगितलं, त्यामुळे ती लक्ष देत नसेल, काहीही रिझन असेल, तिला ते यायलाच पाहिजे असं म्हणणं चुकीचं आहे आपण, कारण आपल्या हिलाही बऱ्याच गोष्टी येत नाहीत ना, त्यामुळे नीताला त्या सगळ्या गोष्टी यायलाच पाहिजेत हे चुकीचं आहे बोलणं. मग नीताला पोहे फोडणी टाकता येत नव्हते आणि ते तिनं विचारले जयला कोणाला तरी, त्या बदल्यात आल्या स्नेहा मॅडम. जय बोलला की जा तिला शिकव, त्या आल्या आणि मग त्यांनी सांगितलं, मग त्या कसं फोडणी टाकायचं सांगितलं आणि गेल्यानंतर असं बोलल्या की कालचा मी एपिसोड केला नव्हता रिव्ह्यू, त्यामुळे कालच्या एपिसोडमध्ये हे झालं होतं की ती गुंडाळून ठेवते मुलांना, हिला सगळंच माहीत असतं आणि काहीतरीच नाटक करते, हे सरांनी डायरेक्ट एक्सपोज केलं. त्यावर स्नेहा मॅडम म्हणत होत्या सर तुम्ही अशी काडी टाकली. अगं सर स्क्रिप्ट घेऊन येतातच, सरांचं कामच ते आहे, तू तिच्याबद्दल काय बोलला, तू तिच्याबद्दल काय बोललीस ते सांगायचं आणि एकमेकांबद्दल चांगलं काय बोलला हेही सांगायचं, कोण चांगलं खेळतंय हे सांगायचं, तुम्हाला सगळ्यांना ऑडियन्स काय बोलतात ते सांगायचं तुम्हाला. याचा अर्थ ती सरांची स्क्रिप्ट आहे, काडी लावायला मागं जाऊन बोलावं लागतं, त्याला म्हणतात काडी लावायची. समोरासमोर केलं त्यांनी क्लिअर, त्याला काडी नाही म्हणतात. तरी पण मॅडम म्हटल्यास की तुम्ही काडी लावली सर आमच्यात, पण सर पण गप्प का बसले मला कळलं नाही. मी काडी नाही, मी तुझ्या समोरासमोर बोलले, मागं जाऊन बोललो असतो तर त्याला माचीच बोलतात, पण ते काम तीच करत असती. मग नीता कुठेतरी हर्ट झाली, नीता थोडा वेळ अशी शांतच झाली होती, एकदम शॉकमध्येच गेली होती. म्हणजे नीताच्या तोंडात आलं होतं की मी तुला बाहेरून बघून आली आहे, हे जे काही आहेत ना गुंडाळणे वगैरे हे सगळं तुझ्याकडं आहे मॅडम. पण नीता मॅडमने कंट्रोल केलं आणि बरेच आज एक ग्रुपचेच दिंडोडे होते जे जसे की नेहमीच निघतात. फक्त मला आज वाटत होतं की थोडंसं मिनलला ॲप्रिशिएशन झालं एकदम छान वर्ड्समध्ये. विशालचं झालंच, सोनालीला नाही करत सर, 11 नंबरला टाकलं सोनालीला. मला फार वाईट वाटतंय, मला हे चौघं असावीत असं वाटतंय. आणि दादूस तर सेफ झाले, सोनाली जाईल का. दुसरी गोष्ट वाईट वाटते ते म्हणजे विकासला आज काहीच ॲप्रिशिएशन नाही मिळालंय. एक ती गोष्ट झाली धक्का मारला नाही, या व्यतिरिक्त ॲप्रिशिएशन नव्हतं विकासला. त्यांनी बाळ का केलं याबद्दल पण सर टरच उडवत होते, असं खाली मान घालून बसले. म्हटले की स्नेहा तर जान भी हाजीर है असं स्नेहा आणि दादूसचं आहे जयसाठी, मग तुला कळायला पाहिजे होतं असं कुठेतरी सरांना म्हणायचं होतं. झालं का तुझं, असं हात टाकून बसले सर. आणि तुझं मत काय सांग, म्हणजे काय विचार केला होता तुम्ही, मॅथमॅटिक्स तुमचं कुठं गेलं होतं. स्नेहा कधीच विशालला मत देऊ शकत नाही, एवढा कॉमन सेन्स कळत नाही का तुम्हाला, तुम्ही लगेच टकले झालात असं कुठेतरी म्हणायचं होतं. कारण ते रिप्रेझेंट करतात बिग बॉस शो,
कुठं ना कुठं हे दोन नाही म्हटलं तरी मिनल आणि हे दोघं आहेत बिग बॉसचे हिरो, आणि त्यांना अशा अवस्थेत बघायला सरांना पण थोडंसं वाईट वाटतंय की टकले झाले आता हे दोन्ही हिरो, स्क्रीनवर किती दिवस असंच बघणार. त्यामुळे सर म्हटले की तुम्ही थोडासा विचार करून करायला पाहिजे. जे होतं केलं ते छानच झालं, तो तुमचा डिसिजन होता. दिसलं बाहेर चांगलंच एकमेकांसाठी केलं, किंवा पॉसिबिलिटीजवर केलं, कदाचित देऊ शकते किंवा अवघड टास्क येऊ शकतो या पॉसिबिलिटीजवर तुम्ही ही मोठी रिस्क घेतली, चांगलंच केलं. पण स्नेहा देऊ शकते ही पॉसिबिलिटीज तुमच्याकडे येणं चुकीचं आहे, कारण ती कधीच देऊ शकत नाही जयला, असं म्हटले सर. त्यानंतर ते गाण्यांवरून वगैरे सर बोलले, मला तुम्ही तुमचे गाणे वगैरे मला बोलताना मजा येते. तू कधी हसत नाहीस बाई, लोकांना बोलताना हसतेस, लोकांचं काय चाललं हसतेस, सगळ्याबद्दल हसतच असतेस स्नेहा काकू तू. आणि तू आणि तुम्हीवरून पण चांगलंच त्यांनी एक्सपोज केलं. कशाला तू आणि तुम्हीचा तो मास्क लावतेस, येतं ना तोंडातून भांडते वेळी. इथं फक्त तू दादूसला तुम्ही बोलायची गरज आहे काकू, बाकी सगळ्यात तुम्ही मोठ्याच आहात. मग तू कशाला म्हणजे तुम्ही कशाला बोलता. एवढं रिस्पेक्ट जर देत असाल तर तो कॅरी करा. जर तुम्ही रिस्पेक्ट एखाद्याला देत असाल तर तो कॅरी पण करायला शिका व्यवस्थित. लगेच भांडलं की तू करायचं आणि एरवी तुम्ही करायचं, हे करायची काही गरज नाही आहे सर बोलले. बोलून टाक, बाकी सगळे तर एकमेकांना तूच बोलतात ना, तू बोलून टाक. ही जपलं काहीतरीच असतं, असं सरांचं होतं कुठंतरी. त्यानंतर गायत्रीलाही सर बोलले की तू ड्रेस दिलेस, ग्रेट आहेस, आणि खरंच ग्रेट टास्क होता. वाईट वाटत होतंच गायत्रीला अशा ड्रेसमध्ये बघून. काल विकास बोलला ते एकदम बरोबर होतं की गायत्रीनं देण्यात वर्थ नाही आहे कपडे. का बरोबरच आहे ना, जो मुलगा आपल्या मागं असे प्लॉटिंग करतोय, आपल्या विरोधात पहिल्या दिवसाच्या फ्रेंडशिपला सोडून स्नेहाबरोबर तो जाऊन प्लॉटिंग करतोय की गायत्रीला कॅप्टन कसं नाही बनवून द्यायचं, गायत्रीला नॉमिनेशनमध्ये कसं टाकायचं, आणि या गोष्टी डिरेक्टली सरांनी सांगितल्या होत्या गायत्रीला. त्याच्यासाठी तिनं एवढं सॅक्रिफाईस केलं. काय फार उलट भारीच बनली असती ती ऑडियन्सच्या नजरेमध्ये. हे जर पॉईंट तिनं पुढे ठेवले असते की जय तू असं केलं होतंस आणि मी यानंतर हवं तर तुला मदत करेन, पण सगळे कपडे मी सॅक्रिफाईस नाही करू शकत, भारीच दिसली असती गायत्री त्यापेक्षा, देण्यापेक्षा पण. आता जी काही तिला कोण सिंपती पण देत नव्हतं आहे त्याच ड्रेसमध्ये आली तरी पण, कारण तिने चांगल्या व्यक्तीसाठी सॅक्रिफाईस केलंच नव्हतं, कारण तिच्या दृष्टीने तो अजिबात चांगला नव्हता. स्नेहाचं दादूचं समजू शकतो, उत्कर्ष समजू शकतो, ती आणि मीराचं काही मीराचं काही सॅक्रिफाईस फार मोठं नव्हतं. कट करायचे होते फोटो आणि तो टेडी आप्प्या तेवढंच. हिचं मोठं सॅक्रिफाईस होतं. ते सरांनी बोलले की अगं कुणाचं तरी पॅन्ट शर्ट घालायचं ना, तर ती बोलली नाही ना, अलाउड नाही आहे इकडं. मी स्नेहा मॅडम वकिली करतो, मी रिक्वेस्ट करा ना, खूप वाईट वाटतंय. केलंय जयसाठी, करेल ना तो रिक्वेस्ट, तो बोलेल ना वाईट वाटतंय किंवा काय, खांद्यावर हात टाकून तिला बोलेल, थँक्स म्हणेल गायत्रीला, बोलायला पाहिजे होतं जयनी. कुठंतरी हे लक्षात ठेवायला पाहिजे शेवटपर्यंत जयनी आणि विशालनेही. त्यामुळे मला विशालचं मिनलबद्दलचं मत आवडत नाही आहे, कारण अजून त्या पेईंगमधनं बाहेर आला नाही विशाल, तोपर्यंतच तिला मी तुझ्यासाठी खेळणार नाही, मी तुझ्याबरोबर हे करणार नाही. आणि जयचं पण आज कुठंतरी स्नेहा बोलत होती वाईट वाटतंय, पण जय बोलत नव्हता. म्हणजे जर तुम्ही एखाद्याकडून गोष्टी घेत असाल तर ते असं फील करा ना, जरा थोडं फील तर होऊ द्या. म्हणजे त्यानं केलं आहे आपल्यासाठी लगेच, म्हणजे काय असं ठीक आहे, मिनलची पण चूक असेल, त्यांचं बॉन्डिंग आहे, पण ते लवकर सॉर्ट आउट हो, हेच मला वाटतंय. आणि रँकिंग आज सरांनी भारी घेतलं. फक्त 2 नंबरला जय मला कुठल्याच अँगलनी वाटत नाही विकास किंवा मिनल असायला हवे होते जयला. दोन्हीपैकी कोणीही चाललं असतं मला. 1 नंबरला विशालला टाकलं तर 2 नंबरला मिनल किंवा विकास हवे होते. 3 नंबरला त्या दोघांपैकीच एक कोणतरी, मिनल विकासच्याच 1, 2 आणि 3 नंबर ते दोघंच डिझर्व करतात. 4 नंबरला जय मला वाटत होतं, आणि मग 5 नंबरला पुढं सगळे. 5 नंबरला कोण असतील ते उत्कर्ष होता वाटतं. त्यानंतर 6 नंबरला मीरा, 7 नंबरला दादूस वगैरे. दादूस तर 10-11 नंबरला होते, त्यांनी 7 नंबरला दादूसला टाकला आणि सेफ केला. आणि 11 नंबरला म्हणजे सोना गेली. सोना मला स्नेहापेक्षा अजिबात आवडत नाही. स्नेहा आणि दादूस मला खाली एकदम वाटतात, उत्कर्षसुद्धा एकदम खाली वाटतो. पण आता माहीत नाही, कुठेतरी सरांनी हिंट दिली आहे की, आणि त्या चप्पल चोरीच्या टास्कमध्ये सुद्धा सर सोनालीला एक्सपोज केले नाहीत की तू चप्पल चोरलंयस वगैरे. चोरलं होतं तिनं, आणि तीच असं नाही बोलत होती, त्यामुळे सरांनी काही एक्सपोज नाही केलं तिला. त्यामुळे मला असं वाटतं की सोनाली जाऊ शकते, माहीत नाही आता काय होतं. आणि फार काही नेहमीच्या वीकसारखं बोलले पण नाहीत, तू दिसली नाही वगैरे, फक्त तेच बोलले एक जोक. गायत्री आणि सोनालीचं जे काय बच्चर चालू होतं तुमचं, ते मी असं ना रेकॉर्ड करून ते ॲप घेतलं, त्या ॲपचं पेटंट घेतलं, आणि जिथं कुठं चोर येईल ना तिथं ते म्युझिक चालू करायचं. चोर म्हणजे तो आवाज नव्हे, मला सगळं घेणं राहू दे, पण हा आवाज नको म्हणून पळून जाईल. हा एक जोक तेवढा मारला सरांनी.
बाकी सोनालीबद्दल फार बोलले नाहीत, त्यामुळे वाईट वाटतंय. आता जाऊ शकते का, किंवा मग उत्कर्षला बॉटममध्ये टाकून त्याला ही देतील का, सिक्रेट रूम देतील का. उत्कर्ष आणि जय त्यांचे लाडके खेळाडू आहेत हे आत्तापर्यंत कळलं आहे आपल्याला. उत्कर्ष, जय असेल, स्नेहा असेल, मीरा असेल, फार स्पून स्पीडिंग होतं त्यांना, पण ते कळून घेत नाहीत. मीराला कळायला पाहिजे. मीरा मला सुद्धा आवडते खरं, मीरा छान खेळू शकली असती. थोडासा तोंडावर कंट्रोल आणि ते मांडगुळपणा सोडला तर मस्त दिसेल मीरा, इनफॅक्ट गायत्री सुद्धा. पण त्या खेळत नाहीत तशा का, आता ते त्यांनाच माहिती. तुम्हाला काय वाटतं आजच्या विकेंडच्या सावडीबद्दल कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. टेक केअर, बाय.